नमस्कार विद्यार्थी मित्रहो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रहो, आजचा व्हिडिओ हा सर्व टेटधारकांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण शिक्षक भरतीबद्दल अतिशय महत्त्वाची अपडेट बघणार आहोत। सगळ्यात मोठी गुड न्यूज तुमच्यासाठी आलेली आहे, एक आनंदाची बातमी आहे, कारण शिक्षक भरती वेगवेगळ्या मार्गांमुळे वेगवेगळ्या कारणांमुळे शिक्षक भरती ही रखडली गेली होती, पण आता ही शिक्षक भरती पूर्णपणे सुरळीत होणार आहे आणि अगदी वेळेतच शिक्षक भरती पूर्ण कंप्लीट होणार आहे। याच्या मागचा एक महत्त्वाचा अपडेट समोर आलेला आहे। जी काही सेकंड राऊंड आहे ते सेकंड राऊंड त्यासोबत विथ आणि विदाऊट इंटरव्ह्यू या दोन्ही याद्या देखील अगदी वेळेतच लागणार आहे। याच्या संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट समोर आलेला आहे, ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रहो, जर पहिल्यांदा तुम्ही आपल्या चॅनलला व्हिजिट केला असेल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, कारण खूप महत्त्वाची अपडेट आहे। कारण शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत बरेच टेटधारक आहेत, त्यांच्यासाठी एक मोठी गुड न्यूज आहे, कारण प्रत्येक टेटधारक अतिशय गोंधळलेल्या अवस्थेत आहेत। कारण जी काही याचिका दाखल केली गेली होती त्याच्यामुळे बऱ्याच टेटधारक हे निगेटिव्ह थॉट त्यांच्या मनामध्ये येत होते की शिक्षक भरती प्रोसेस कंप्लीट होईल का, की अशीच भरती प्रोसेस रखडून राहील, शिक्षक भरती प्रोसेस जी आहे ती आता आचारसंहितेपूर्वी होईल की त्याच्यानंतर होईल, की भरती प्रोसेस होणारच नाही, असे वेगवेगळे विचार बरेच टेटधारकांच्या मनामध्ये येत होते। त्याच्या संदर्भात शासनाचा एक महत्त्वाचा निर्णय समोर आलेला आहे, शासन निर्णय, आणि त्यासोबत कोर्टाचा देखील एक महत्त्वाचा आदेश आहे। तर विद्यार्थी मित्रहो, चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला। तुम्हाला मी सर्वप्रथम स्क्रीनवरती दाखवतो, बघा अतिशय महत्त्वाचा हा शासन निर्णय आहे। तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती, बघा इथं शिक्षक पदभरतीबाबत एक महत्त्वाचं प्रसिद्धीपत्रक शासनाने इथं जाहीर केलेलं आहे, ते तुम्ही स्क्रीनवरती पहा। इथे पवित्र पोर्टलद्वारे दिनांक 25/2/2024 रोजी घोषित करण्यात आलेल्या निवड यादी संदर्भात याचिका माननीय उच्च न्यायालय मुंबई व माननीय खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल झालेल्या आहेत। या संदर्भात माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे झालेल्या युक्तिवादाअंती माननीय उच्च न्यायालयाने अंतरिम आदेश देऊन ही भरती प्रक्रिया पुढे सुरळीत ठेवण्याबाबत निर्देश केलेले आहेत। म्हणजे बघा, जी भरती प्रोसेस याचिकांमध्ये अडकली होती, जी भरती प्रोसेस थांबली होती, याचं हायकोर्टने आता आदेश दिलेले आहे की भरती प्रोसेस आता सुरळीत तुम्ही चालू ठेवा। आता याच्यामध्ये कुठलेही अडथळे येणार नाहीत, जी काही याचिका दाखल झालेली आहे ती तशीच ठेवून तुम्ही आता भरती प्रोसेस ॲज युजल रन करा। जी काही तुमची प्रोसेस आहे, जी काही तुमची सेकंड लिस्टची राऊंड आहे ती वेळेत पूर्ण करण्याबाबतचा महत्त्वाचा आदेश त्यांनी दिलेला आहे। ओके, तर ऑलरेडी बघा फर्स्ट लिस्ट ऑलरेडी लागलेली आहे, पण यामध्ये बऱ्याच टेटधारकांना अजूनही समुपदेशन बऱ्यांचं झालेलं नाही आणि त्यांना नियुक्तीपत्र अजून मिळालेलं नाही आहे। काही जण शाळेवरती ऑलरेडी रुजू झालेले आहेत, पण बऱ्याच टेटधारकांना अजूनही नियुक्ती मिळालेली नाही। याच्या संदर्भात हा महत्त्वाचा शासन निर्णय आहे आणि आता लवकरात लवकर तुमची जी काही प्रोसेस आहे, जी रखडलेली प्रोसेस आहे ती वेळेतच कंप्लीट होईल आणि आचारसंहितेपूर्वीच जवळपास तुमची जी प्रोसेस आहे ती कंप्लीट होईल आणि तुमचा शिक्षक भरतीचा मार्ग हा सुकर होईल आणि लवकरात लवकर भरती प्रोसेस ही कंप्लीट होऊन जाईल। आता सेकंड बघा, याच्यामध्ये काय सांगितलेलं त्यांनी, न्यायालयीन निर्देश व शासन निर्देश यानुसार पुढील कार्यवाही होईल। तर जो काही न्यायालयीन निर्देश असतील, न्यायालय जे काही आदेश देतील आणि जे काही शासन निर्देश असेल यानुसार भरती प्रोसेस पुढे कार्यवाही याची होईल आणि याची लवकरात लवकर ह्याची जी काही अपडेट आहे ती लवकरात लवकर तुम्हाला पवित्र पोर्टलवरती मिळेलच। ओके, त्यानंतर बघा याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा पॉईंट त्यांनी सांगितलेला आहे, तक्रार निवारण व दुरुस्ती समितीकडे प्राप्त तक्रार अर्जाची छाननी करून यथोचित निर्णय समित्यांना कळवण्यात येत आहेत। ज्यांनी जी काही तक्रार केलेली आहेत, कारण बऱ्याच मुलांच्या कंप्लेंट्स होत्या, त्या कंप्लेंट्स ऑलरेडी लॉन्च केलेल्या आहेत आणि त्यानुसार त्यांच्यापर्यंत जे काही त्याचं सोल्युशन आहे पाठवण्याचं काम सध्याला पवित्र पोर्टलवरती चालू आहे। त्यामुळे जास्त न गोंधळता, जास्त पॅनिक न होता, बी पॉझिटिव्ह राहा। कारण पहिल्या व्हिडिओमध्ये देखील मी बऱ्याच टेटधारकांना हीच गोष्ट सांगत होतो की बी कूल राहा, बी पॉझिटिव्ह राहा, एक पॉझिटिव्ह अप्रोच ठेवा, कारण भरती प्रोसेस ही तुमची वेळेतच कंप्लीट होणार असल्याचं मी पहिल्या व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला सांगितलं होतं। तर विद्यार्थी मित्रो, ही अतिशय महत्त्वाची आनंदाची तुमच्यासाठी एक न्यूज आहे। ओके, तर जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना तुम्ही नक्की शेअर करा, कारण प्रत्येक टेटधारक हे आता सध्याला गोंधळलेल्या अवस्थेत आहेत, त्यांना देखील थोडीशी दिलासा मिळेल। कारण
कारण त्यांच्या मनामध्ये अशा पद्धतीचा संभ्रम निर्माण झाला होता की भरती प्रोसेस अशी रखडून जाईल की काय, आचारसंहितेनंतर भरती प्रोसेस होणार की नाही, किंवा जी काही आता सध्याला आचारसंहिता लागू होणार आहे याच्यामध्ये रखडेल की काय, किंवा याचिकांमध्ये भरती प्रोसेस थांबून जाईल की काय, याच्याबद्दल बरेच स्टेटधारक हे गोंधळात पडलेले होते. तर त्यांच्यासाठी हा एक महत्त्वाचा शासन निर्णय आणि कोर्टाचा महत्त्वाचा आदेश आहे. तर विद्यार्थी मित्र हो, बी पॉझिटिव्ह राहा, बी कूल राहा. जी काही तुमची प्रोसेस आहे भरती प्रोसेस अगदी वेळेतच कंप्लीट होईल. शासन याच्यासाठी खूप प्रयत्न देखील करत आहे. त्याचं ऑलमोस्ट सगळी प्रोसेस तुमची जी आहे ती कंप्लीट झालेली आहे. कन्व्हर्जन राऊंडची देखील जी काही समांतर आरक्षण जागा आहेत, कॅटेगरी वाईज जागा आहेत, त्या देखील आता ऑलमोस्ट कन्वर्ट झालेल्या आहेत. ती फक्त आता तुमची लिस्ट जी आहे ती बनवण्याचं काम त्यांचं चालू आहे. काही टेक्निकल वर्क आता सध्याला बाकी आहे. ते कंप्लीट झालं की लगेचच आचारसंहितेपूर्वी तुमची जी काही निवड यादी आहे ती लागण्याची शक्यता आहे. याच्याबद्दलचं जी काही ऑथेंटिक इन्फॉर्मेशन असेल, याच्याबद्दल नेमकी कोणत्या तारखेला तुमची निवड यादी विथ आणि विदाऊट इंटरव्ह्यू लागेल, पवित्र पोर्टलवरती अपडेट मिळताच मी तुमच्यापर्यंत ही अपडेट पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. तर विद्यार्थी मित्र हो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अजून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण शिक्षक भरतीच्या सगळ्या अपडेट आपण वेळेत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो. आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर विद्यार्थी मित्र हो, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.